आता याची पूर्वी टोळी आज जो तर मी गप नाही बसणार. त्याचं कारण पण तसंच आहे बघा. त्याचं कारण बी तसंच आहे. हे त्याची इतकी माजुरी टोळी आहे ना ती. त्याला कोणची जात कळत नाही, त्याला धर्म कळत नाही, माणुसकी कळत नाही, काय नाही, माजरडेली ती. हे सगळे लोक सारखेच आहेत. हे तांब्याभर पाणी द्यायच्या लायकीसुद्धा नाही. संतोष भैयाचा झालेला खून किती क्रूर केला ह्या बघितल्याच्या नंतर राज्यातल्या प्रत्येक जनतेचं मन त्यांच्याविषयी बदललेलं आहे, दूषित झालेलं आहे. अजिबात कोणची जनता त्यांना जवळ करीत नाही. मराठ्यांनी तर त्यांना जवळच करू नये. कोणी पण असो तांब्याभर पाणीसुद्धा ह्याला कधीच देऊ नये. कारण हे इतके माजरडेले उग्रट लोक आहेत. खूप म्हणजे कुठलाच धर्म असा नसेल, इतके क्रूर लोक आहेत. यांना इथून पुढं जवळ करू नका. कारण हे इतके गुंडगिरी करतात, दारू पिऊन शादी देतात, लोकांना मोटरसायकलचे कट हाणतात, फोर व्हीलर गाडीची गाड्या लावतील, नाटकच करतील. अहो हे इतके जातीवादी ही टोळी भयंकर. हे लोकांच्या त्यांचे पोरं टाकलेले शाळेतले पोरंसुद्धा काढून घ्यायलेत बघा. इतके जातीवादी येते, इतके जातीवादी. सप्ते जरी असले ना तिथं सुद्धा जातीवाद करते ते. सप्त्यात सुद्धा इतके जातीवादी येते ही टोळी ना. हिचा नायनाट करणार आम्ही पुढच्या काळात. ही सगळे जेलातच टाकणार, सोडत नाही त्यांना, कधी सोडणार नाही. जातीवादी कोण म्हणजे वंजाराची जात म्हणून जातीवादी? हे टोळी धनंजय मुंडेची टोळी. त्यांच्यातले चांगले लोक आहेत राव. त्यांच्यातले काय काय चांगले लोक आहेत. ही टोळी ना इतकी मजुरी आहे. ही अर्धी आज जेलात गेली, अर्धी राहिलेले घालणार. त्यांना सुट्टीच नाही. फक्त इथून पुढे तुम्ही मराठ्याला त्रास द्या म्हणा. तुम्हाला सांगतो जमिनीत बांध फोडते, लोकांच्या गाड्या जाऊन देणार नाहीत. कुणाचे मोटरी जे तळ्यातले फेकून देतील. कुठं त्यांच्या प्लॉट शेजारी प्लॉट असला त्याच्यावर अतिक्रमण करते. येता जाताना कोणी प्लॉटवर किंवा असं काही त्यांच्या मनासारखं केलं नाही की शाळेत जाताना मुलीला छेडतील, दादागिरी करतील, बलात्कार करतील, काही पण. त्या पोलीस त्या टोळीसुद्धा काही पोलिस बी आहेत. धनेमुंड्याच्या टोळी पोलिसची सुद्धा काही टोळी आहेत. काही जण केसेस घेणार नाहीत गोरगरिबाच्या. आता ते पाटोदा तालुक्यात एक गाव आहे पिठी नायगाव, तिथं एका धनगराच्या पोराला तळ्यात मारून टाकले. त्याचा गुन्हाच घेत नाही आहेत. एकुलते एक लेकरू मारून टाकलं त्या माणसाचं. ते धाय मोकळून रडत आहे. कारण तिथला पिया त्याच्या टोळीतला आहे, नाही घेणार. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यामुळं यांना हे दारू पिऊन बसस्टँडला शा देते, कुठं चौकात शा देते. इथून पुढं काही यांनी शा दिल्या नाही. आता आमचा मोर्चा तिकडं वळालेला. आता मोहीम त्यांच्यावरच. आता याला जेर बंद करतो सगळ्या सडीतच जेरला. यांना सुट्टी नाही. आता या प्रकरणात तुमची ही भूमिका आहे. मात्र जालन्याचं जे प्रकरण घडलं होतं, ज्या तरुणाला लोखंडी सळीने चटके दिले होते, तर आता जे आपले हक्की आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे की तो जो नवनाथ दोंड नावाचा कार्यकर्ता आहे तो मनोज जरंगे यांचा राईट हँड आहे आणि तो कुऱ्हाडीने वार करत असल्याचं